आवाज येतो व्यवस्थित ना? हो. बरं, ठीक आहे. विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आज विषय आहे प्रमेयचे लक्षण व सिद्धी. आता कालपर्यंत आपण सर्व प्रमाणांचा विचार करून आलो. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी ह्या सर्वही प्रमाणांचा आपण त्यामध्ये विचार केला. नाही जात अवस्थेच्या तसं. तर आता या सगळ्या प्रमाणांचा विचार केल्याच्या नंतर काही त्याच्यामध्ये शास्त्रकर्ते असतात, ते आपले प्रमाण मानून बाकीचे पुढचे काही प्रमाण आहेत त्या प्रमाणांना सुद्धा मान्य करतात. आता ह्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाण मानणारे देहात्मवादी फक्त एकच प्रमाण मानतात, ते म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण मानतात. कणाद आणि सुगत मत अनुयायी हे काय करतात, आपलं अनुमान प्रमाण मानून प्रत्यक्ष मानतात. आणि कपिल मुनी जे आहे ते आपलं शब्द प्रमाण मानून अनुमान व प्रत्यक्ष प्रमाणालाही मानतात. तसंच या ठिकाणी गौतमादी जे आहेत ते आपलं उपमान प्रमाण मानून शब्द, अनुमान आणि प्रत्यक्ष याही प्रमाणाला मानतात. तसेच त्या ठिकाणी प्रभाकर मत अनुयायी आहेत ते काय करतात की आपले जे प्रमाण आहे अर्थापत्ती, त्या अर्थापत्ती प्रमाणाला मानून उपमान, शब्द, अनुमान आणि प्रत्यक्ष असे आपले आपले पुढचे प्रमाण मानतात. परंतु मग यामध्ये जे उत्तर मीमांसा सांगितलेली आहे व्यासांची, ते काय करतात की ते सर्व प्रमाणांचा त्यामध्ये स्वीकार करतात. आता विशेष प्रमाण आपण कोणतं मानतो, तर शब्द हे प्रमाण काय विशेष असणारं प्रमाण आहे, तर आपण विशेष करून शब्द प्रमाणाला मानतो. आणि बाकीच्या प्रमाणाला मानत नाही का, तर बाकीचे प्रमाण आपण त्या ठिकाणी मानतो. आता सामान्य लोकांमध्ये असा विचार असतो की एवढी सारी प्रमाणं आपण सांगितली, पण ही 6 प्रमाणं मानण्याची काही आवश्यकता आहे का? 6 प्रमाणं मानण्याची आवश्यकता नाही. मानायची झाली तर किती मानावे? एखादं प्रत्यक्ष प्रमाण मानावं आणि बाकीची प्रमाणं आहे तर ती जसं उपमान प्रमाण आहे किंवा त्या ठिकाणी अनुमान प्रमाण आहे, ते त्या उपमान प्रमाणामध्ये अनुमान प्रमाण वगैरे घेऊन त्या प्रमाणाला बाधित करून टाकावं. आणि काही जे अभाव प्रमाण वगैरे जे आहेत किंवा हे बाकीचे काही प्रमाण आहेत, तर ह्या प्रमाणांची काही आवश्यकता नाही. म्हणजे त्या प्रमाणांना त्या ठिकाणी काय करा, गाळून टाका. मानायचे झाले तर एक प्रत्यक्ष प्रमाण माना, अनुमान प्रमाण माना, आणि ह्या 2 प्रमाणामध्ये काय करा, या बाकीच्या काही प्रमाणाचा अंतर्भाव करा आणि काही प्रमाणं मानू नका, त्यांची काही गरज पडणार नाही. परंतु ह्या 6च्या 6 असणारे जी प्रमाण आहे, या प्रमाणांचा जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान होण्यामध्ये किती महत्त्वाचा विचार आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी वृत्ती प्रभाकर असणारा हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये याचा विचार बारकाईनं आलेला आहे. म्हणून लौकिक व्यवहार करत असताना तिथं जसा 6 प्रमाणांचा उपयोग होतो, त्याप्रमाणे जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान उत्पन्न होण्याकरता सुद्धा या सगळ्या बरे त्याच्यामध्ये काय शब्द प्रमाण हे फार महत्त्वाचं असलं तरी बाकीच्या प्रमाणांचा उपयोग आहे का नाही, बाकीच्या प्रमाणांचा उपयोग आहे. म्हणजे काय होतं की जसं आपण ख्याती पाहिली तर त्या ख्यातीमध्ये बाकीच्या पण ख्यात्या पाहिल्या, असत ख्याती पाहिली, असत ख्याती पाहिली, आत्मख्याती पाहिली, अख्याती पाहिली, बऱ्याच ख्याती पाहिल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ख्याती कोणती? अनिर्वचनीय ख्याती पाहिली का नाही. मग ह्या अनिर्वचनीय ख्यातीला कधी महत्त्व आलं, तर बाकीच्या ख्यात्या पडताळून पाहिल्या तर त्याच्यामध्ये श्रेष्ठ ख्याती कोणती ठरली? अनिर्वचनीय ख्याती त्या ठिकाणी ठरली. तसं ज्ञान होतं, जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान होतं, हे शब्दाने होतं, परंतु त्याला पडताळून पाहण्याकरता हे बाकीचे प्रमाण पण गरजेचे आहे का नाही, म्हणजे यांचा सुद्धा व्यवहारामध्ये मोठा उपयोग असतो. तसं इथं जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानामध्ये सुद्धा मोठा उपयोग होतच असतं. उदाहरण काल देऊन सांगितलं की नाही, सीता पवित्रच आहे, परंतु अग्निपरीक्षा दिल्यामुळे तिचं जीवन अतिशय उजळून निघलं ना,
अगदी त्याप्रमाणे हे शब्द प्रमाण जे आहे ते शब्द बहुसार उपकाराची राशी असं तुकोबराय म्हणतात. शब्द ब्रह्म अशेष त्याची मूर्ती स्वेष आहे का नाही. अशा पद्धतीनं ती शब्द स्वरूपाची काय एक मूर्ती आहे. जशी आपण म्हणतो शब्दमूर्ती म्हणजे वाङ्मयीन मूर्ती असणारी आहे का नाही. अशा पद्धतीची जर ती मूर्ती असेल तर उपकार करणारी आहे, परंतु तिला महत्त्व कधी येईल तर बाकीच्या प्रमाणांचा विचार केला तर तिला महत्त्व म्हणजे तिला व्यवस्थितरित्या पडताळून पाहता येईल. असा आपण आतापर्यंत सर्व प्रमाणांचा विचार करून आलो. आता त्या प्रमाणामध्ये विचार करत असताना त्या प्रमेचं काही लक्षण वगैरे पाहिलं पाहिजे ना आपण, किंवा अंतःकरणामध्ये. आता हे प्रमेय म्हणजे काय बरं, म्हणजे अंतःकरणामध्ये असतं तेव्हा त्याला प्रमातू म्हणतो. नेत्रेंद्रियाच्या द्वारे येतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, प्रमाण म्हणतो ना, ऐक नाही. आणि घटादी वस्तूपर्यंत ती जर वृत्ती जाते तेव्हा त्याला प्रमेय म्हणतो ना. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे आता आपल्याला लक्षात आहे का आपण विसरून गेलो. हे कुठं आलता हा विचार बरं, प्रमाता, प्रमातू, प्रमाण वगैरे हा विचार कुठं आला होता आपल्याला, कोणत्या तरंगात आलता आहे का लक्षात काही थोडंफार. प्रमातू चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य हा विचार येऊन गेला ना आपल्याला दुसऱ्या तरंगामध्ये, हे लक्षात ठेवायचं. आता ती प्रमेय आहे. आता त्या प्रमेयचं प्रमेयची काही लक्षणं हे पण कळलं पाहिजे आपल्या. प्रमेयचं लक्षण काय आहे आणि त्याची सिद्धी पण कधी होते हे पण कळलं पाहिजे. म्हणून आता प्रमेयचे लक्षण व सिद्धी या आता हे थोडं जर लक्षात नाही ना आलं तर तुम्ही लगेच जागच्या जागी ते काय करा, विचारा वाटलं असतं. पण मग ती शंका समजा काय होतं कधी कधी की विषय कळत नाही आणि विचारावं काय हे पण कधी कळत नाही. तर तुम्ही जर असं वरच्यावर जर म्हणले ना की सांगितलं पण आजचा विषय आमच्या लक्षात आला नाही तर उद्या परत आपण त्या विषयाला घेऊ वाटलं तर, पण विषय आपला पक्का झाला पाहिजे असं मला म्हणायचं. आणि माझं जर काही विसंगत झालं असेल तर काही कुठं कोणी पाठ वगैरे ऐकलं असेल तर मग ते संगतवार तुम्ही परत करून घ्या वाटलं असतं, मला परत सांगा वाटलं असतं. या 6 प्रमाणापैकी कोणत्याही एका प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास प्रमा म्हणतात. आता हे 6 म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी ऐक नाही, ही जी 6 प्रमाण आहे या 6 प्रमाणापासून कोणत्या तरी एका प्रमाणापासून जे ज्ञान उत्पन्न होतं की नाही त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं, प्रमाज्ञान म्हणायचं. म्हणजे कोणत्या तरी म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यानेच पाहिलं म्हणजेच त्याला प्रमाज्ञान म्हणायचं असं नाही. तर उपमान सुद्धा काय प्रमाण त्या ठिकाणी आहे म्हणून त्याने सुद्धा काय होतं आपल्याला ज्ञान होतं. म्हणून या 6 प्रमाणापैकी कोणत्या तरी एकातून होऊ द्या तरी त्याला प्रमाज्ञान म्हणायला काही हरकत नाही. म्हणून या 6 प्रमाणापैकी कोणत्याही एका प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास प्रमा म्हणतात. त्या प्रमेयचे करण आता असं असतं, काही करण असतं आणि काही कारण असतं आहे का नाही. आता करण म्हणजे काय बरं, करण म्हणजे त्याला असाधारण म्हणजे विशेष असं म्हणायचं ऐक नाही. आणि कारण म्हणजे काय, त्याला साधारण म्हणायचं. एक करण असतं आणि एक कारण असतं. करण म्हणलं का असाधारण विशेष असं काहीतरी म्हणायचं आणि कारण म्हणल्याच्या नंतर साधारण म्हणायचं, त्याला सामान्य असं म्हणायचं. एक असतं सामान्य, एक असतं विशेष. जेव्हा त्याला करण म्हणतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, विशेष म्हणायचं. आणि जेव्हा त्याला कारण असं म्हणतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, सामान्य असं म्हणायचं. करण म्हटल्याच्या नंतर काय म्हणायचं, आता करण म्हटल्याच्या नंतर विशेष असाधारण आहे का नाही, आणि कारण म्हटल्याच्या नंतर सामान्य साधारण असं म्हणायचं. ठीक आहे ना, लिहून घ्या वाटलं असतं त्याच्यात जिथं जागा असेल किंवा पुढे ते येणारच आहे आपल्याला म्हणा. करण म्हणजे काय, कारण म्हणजे काय. त्या प्रमेयचे जे करण असाधारण कारण ते प्रमाण आहे का नाही त्याला काय म्हणायचं, त्यालाच म्हणायचं असाधारण. म्हणजे त्यानेच त्याला काय होतं, यथार्थ ज्ञान होतं जे व्यवहारामध्ये कधी बाधित ठरत नाही, ते झालं प्रमाण आहे का नाही. हे पक्क झालं असं प्रमाण. स्मृती ज्ञानास प्रमात्व कसे येत नाही हे कळण्याकरता इतके विस्तारपूर्वक सांगितले आहे. आपला परिचय सुरू झाला का नाही, स्मृती ज्ञान परोक्ष किंवा प्रमाण आहे. इथून सुरुवात झाली होती ना आपली सुरुवात कुठून झाली होती लक्षात आहे ना. स्मृती ज्ञान परोक्ष किंवा प्रमाण आहे हे समजून सांगायचं होतं ना. आपल्याला सुरुवातीला भरपूर शंका आल्या होत्या, परंतु ती शंका निरसन व्हायची असेल तर पूर्ण तो विषय आहे तो लक्षात आल्याशिवाय शंका निरसन होणार
नाही, बरोबर आहे ना. मला 5 मिनिटामध्ये सांगा, कसं काय 5 मिनिटात सांगून होईल? हा विषय 2-2, 3-3 तास चालवतो जवळजवळ, तेव्हा ते 5 मिनिटात सगळा विषय होणार नाही. मग त्याला बारकाईनं ऐकलं का सगळा सार आपल्या लक्षात येतो. मग आपल्याला कळतं का स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान, त्याला प्रमाज्ञान असं म्हणायचं. मग स्मृती प्रमामध्ये येते का? स्मृती ज्ञान मात्र प्रमामध्ये येत नाही. कसं तर पहा, तर स्मृती ज्ञानास प्रमात्व कसे येत नाही हे कळण्याकरता इतके विस्तारपूर्वक सांगितले. एवढा विस्तार का केला आम्ही? का स्मृती ज्ञान जे आहे ते कोणत्या प्रमाणात येतं का? स्मृती ज्ञान कोणत्या तरी एका प्रमाणात जर स्मृती ज्ञान आलं असतं तर स्मृती प्रमा आहे असं म्हणता आलं असतं ना. स्मृती म्हणजे काय बरं? स्मृती म्हणजे तरी काय? आठवणीत असेल किंवा संस्कार थोडक्यात. म्हणजे पूर्वी कधीतरी वस्तू पदार्थ पाहिलेला आहे का नाही, आणि त्याची काय झाली आता आठवण झालेली आहे, त्याला स्मृती म्हणतात का नाही. आणि मग स्मृती म्हणजे काय? ज्ञानाची सूक्ष्म अवस्था, संस्कार वगैरे आहे का नाही, त्यालाच आपण काय म्हणतो? स्मृती असं त्या ठिकाणी म्हणत असतो. मग ते कोणत्या प्रमाणात येते का? प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, कोणत्या तरी एखाद्या प्रमाणात स्मृती येते का? कोणत्याही एका प्रमाणामध्ये मात्र ही स्मृती येत नाही. स्मृती ज्ञानास प्रमात्व कसे येत नाही हे कळण्याकरता इतके विस्तारपूर्वक सांगितलेले आहे. आता प्रेमेचे लक्षण सांगतो. आता प्रेमेचे लक्षण, आता हे प्रमाण आहे का नाही? हा बोला ना. उपमान प्रमाणामध्ये दिलेले ना गवईचं ही या स्मृती आठवण गवई आपण पाहिलेली म्हणजे ऐका ना, त्याला फक्त सांगितलं होतं ना, त्याने पाहिला होता का? पूर्वी एखादा गवई पाहिला आणि तो गवई आता त्याला इथं परत दिसला, अशी स्मृती आहे का त्याला? मग त्याला काय प्रमात्व आहे का? प्रत्यक्ष ज्ञान नाही तिथं त्याला. तिथं कोणताच प्रमाचा विषय येतो का? कुठं ते प्रमाज्ञानात येतं का? कोणतंच येत नाही ना. प्रमाज्ञानात आलं असतं तर आपल्याला पेक्षा पंडित निश्चलदास स्वामी हे हुशारच आहे ना, ते कसं काय विसंगत करतील बरं? चुकी दुसऱ्यांनी सांगितलेली गोष्ट आहे ना ती. हा असे ना, मग ते प्रमाणात येत नाही ना. बरोबर तुम्ही बोलले ते बरोबर आहे. ते काय असं वाटतं आपल्याला बाबा हा गवई आहे, ऐक नाही असं ते सांगितलं, मग त्याची आठवण झाली. पण तो गवई जो पाहिलेला आहे त्याच्या आधी त्याला पाहिलं होतं का? तो पहिल्यांदाच पाहिला, ऐक नाही. पूर्वी कुठं तरी अरण्यात वाघ पाहिला, ऐक नाही, आणि घरामध्ये बसून त्याची आठवण झाली. आता म्हणू शकता का नाही याला स्मृती? याला तुम्ही स्मृती म्हणू शकता, असं म्हणू शकता, ऐक ना. पण ते प्रमाणात येतं का? कोणत्या? स्मृती मात्र प्रमाणामध्ये कधी येत नाही, ऐक नाही. बरं, प्रमाणामध्ये येताना ते अंतःकरवृत्तीनं त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे ना. ज्ञान हे त्याचं अंतःकरवृत्तीनं ज्ञान होतं ते यथार्थ असतं ना. आणि अविद्या वृत्तीचं ज्ञान कसं असतं? अयथार्थ असतं ना. येईल आता तो यथार्थ म्हणजे काय, अयथार्थ म्हणजे काय, येईल विषय. करत जा, शंका करत जा. शंका केल्याशिवाय समाधान होत नाही आपलं. आता प्रमेचे लक्षण सांगतो. आता हे प्रमेचे लक्षण आहे ना, बारकाईने लक्षात घ्यायचं की स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ते प्रमाज्ञान. प्रमेचे लक्षण सांगत असताना काय लक्षात घ्यायचं की ते स्मृतीमध्ये येत नाही बरं का. प्रमा म्हणजे स्मृतीमध्ये येतं का? गवई, आता तुम्ही गवई म्हटले, हे स्मृतीतलं आहे का? पाहिलेलं आहे का? फक्त त्यांनी सांगितलं होतं ते लक्षात आहे, पण पदार्थ पाहिला का? गवई पाहिलेला आहे का? नाही. मग ते आणि ज्ञान झालं का नाही त्याला गवयाचं? आणि प्रत्यक्ष झालं का नाही त्या जंगलामध्ये? पाहिलं का नाही त्याने? मग आता तिथं प्रमा आहे, ती प्रमा स्मृतीमध्ये येते का? स्मृती प्रमा आहे का? नाही. मग ती प्रमा म्हणता असताना स्मृतीहून कशी ती वेगळी आहे, ती भिन्न आहे, म्हणून स्मृतीहून भिन्न. आणि तो गवई आता खोटा ठरेल का? पाहिलेला तो खोटा ठरू शकत नाही. म्हणजे त्याचा व्यवहारामध्ये कधी वाद होईल का? त्या गवयाचं व्यवहारामध्ये वाद होणार नाही. म्हणून स्मृतीहून ते भिन्न झालं का नाही? गवयाचं नाही, स्मृतीहून भिन्न. आणि अबाधित अर्थाला विषय करणार आहे का नाही? अबाधित म्हणजे ज्याचा व्यवहारामध्ये कधी वाद होत नाही असा जो विषय, असा जो अर्थ आहे त्याला विषय करणार, अशा अर्थाला विषय करणार. जसं घट पाहिला आणि रज्जूवरती सर्प पाहिला. सर्प जेव्हा पाहतो तो सर्प खरा आहे का खोटा आहे? सर्प खोटाच आहे ना. तो का बरं मग खोटा आहे? मग तो आपण म्हणलं मला रज्जूवर सर्प दिसला, तुम्हाला पाहिजे का? भर दिवसात उन्हाचं घेऊन गेला आणि म्हणला पा सर्प दिसल का? म्हणजे तो व्यवहारात बाद झाला का नाही? आता तो घट पाहिला समजा त्यांनी,
आहे का नाही, आणि तो घट तिन्ही काळामध्ये आहे का नाही, तसा आहे, तसाच आहे का नाही. तो व्यवहारामध्ये कधी बाद होईल का? दुपारचं पहा, सकाळचं पहा, रात्रीचं पहा, अमावस्येच्या रात्रीमध्ये बॅटरी लावून पहा, नाही तर हात लावून पहा, आहे तसंच आहे ना, आहे तसंच आहे. म्हणजे घटाचं ज्ञान व्यवहारामध्ये कधी बाधित होतं का? म्हणजे ते अबाधित आहे ना. आणि रजेवर भासलेलं सर्प तो बाधित आहे का नाही? बाधित आहे. मग इथं काय म्हणलं, स्मृतीहून भिन्न आणि अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान, ते कोणतं ज्ञान आहे? प्रमाज्ञान. बरोबर आहे ना. प्रमाज्ञान म्हणत असताना कसं, स्मृतीहून मात्र ते भिन्न असलं पाहिजे आणि अबाधित अर्थाला, म्हणजे ज्याचा व्यवहारामध्ये बाद होत नाही अशा अर्थाला विषय करणारं जाणणारं होणारं असं असणारं जे ज्ञान आहे, ते कोणतं ज्ञान म्हणायचं सांगा बरं? ते प्रमाज्ञान म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? प्रमाज्ञान. स्मृतीहून भिन्न आणि अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान, त्याला काय म्हणायचं? प्रमाज्ञान असं म्हणायचं. नाही लक्षात आलं तर परत विचारा वाटलं असतं. स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान, ती प्रमा. स्मृतीहून स्मृती ज्ञान प्रमा नाही, आहे का नाही. मग मात्र स्मृती ज्ञान आहे का नाही, ते प्रमा आहे का? स्मृती ज्ञान मात्र प्रमा होऊ शकत नाही. पण स्मृती अबाधित अर्थाला विषय करते का नाही? स्मृती अबाधित अर्थाला, बघा ना आता काय ते महाराज होते, ते योगेश महाराज, ते असं त्यांनी एक व्हिडिओ पाठवला की त्याच्यामध्ये असं म्हणलं त्याने की आपली आई होती, आपले कोणीतरी फार जवळचं कोणी आपतं वगैरे असेल, आहे का नाही, आणि फार त्यांच्यावर प्रेम होतं. किंवा जसं माऊली म्हणतात का नाही, वैशेच्या शेवटी एकची ते वांजोटी, म्हणजे अगदी वय झालं, आहे का नाही, आणि फार अशा वयात म्हणजे फार म्हातारपण आलं आणि म्हातारपणामध्ये तिला संतती झाली. आता मोहाची तरी पोटी नाचू लागली. आता तिला किती आनंद होता असेल बरं. तिला इतका आनंद होतो आणि ते एकुलती एक, आणि त्या मुलाला काळाने नेलं समजा, वारलं समजा मुलं, आणि वारल्याच्या नंतर आता त्या आईला त्या मुलाची काय होते, वारंवार आठवण येते आणि ती रडते, आहे का नाही. मग आता मुलगा आहे का समोर? मुलगा समोर नाही, आणि त्याची आठवण होती का नाही, त्याची स्मृती होते का नाही? स्मृती होते. आणि त्याच्या डोळ्याला पाणी येतं का नाही? त्याच्या डोळ्याला पाणी येत, आहे का नाही. आता ते ज्ञान खोटं आहे का? त्याला खोटं म्हणा बरं. त्या ज्ञानाला तुम्ही त्याला खोटं म्हणू शकत नाही. म्हणजे ते अबाधित आहे का नाही, का ते बाधित होते? ते बाधित होत नाही का नाही. मग ते स्मृती ज्ञान हे अबाधित अर्थाला विषय करतं का नाही? अबाधित अर्थाला विषय करतं. पण कोणत्या प्रमाणापासून झालं बरं आता स्मृती? या 6 प्रमाणापैकी कोणत्या प्रमाणात येतं का स्मृती? नाही येत. मग स्मृती ज्ञान प्रमा म्हणता येईल का? प्रमा म्हणता येत नाही. काय कोणत्या प्रमाणामध्ये येत नाही, पण अबाधित अर्थाला विषय करतं का नाही? म्हणजे ते अबाधित अर्थाला विषय करतं पण प्रमाणामध्ये येत नाही. म्हणून स्मृती ज्ञान प्रमा नाही, पण अबाधित अर्थाला विषय करतं. हे अबाधित अर्थाला विषय करतं असं मी म्हणतो. हे तुमच्या लक्षात येतं ना? असं सांगा. तुम्ही माना हलवलं तरी मला कळतं, आहे का नाही. बरं चला. स्मृती ज्ञान भिन्न अबाधित अर्थाला विषय करणारे आहे जे ज्ञान ती प्रमा. ठीक आहे. स्मृती ज्ञान प्रमा नाही, कारण प्रमा प्रमातेच्या आश्रित असते आणि स्मृती प्रमातेच्या आश्रित नाही. साक्षी चैतन्याचे आश्रित आहे. बघा आता का स्मृती ज्ञान प्रमा नाही, याचं कारण काय की प्रमा जे आहे ती प्रमातेच्या आश्रित असते. आपण प्रमातू चैतन्य, साक्षी चैतन्य असा विचार केला की नाही? असा विचार केला, बरोबर ना. बर, प्रमातू चैतन्य कधी म्हणायचं? अविद्यावृत्ती असताना म्हणायचं का अंतःकरणवृत्ती, आपलं अविद्यावृत्ती असताना म्हणायचं का अंतःकरणवृत्ती असताना म्हणायचं? त्याला प्रमातू चैतन्य म्हणायचं, आहे का नाही. आणि अविद्यावृत्तीत काय म्हणायचं त्याला, चैतन्याला? साक्षी चैतन्य असं म्हणायचं, बरोबर आहे का नाही. हे लक्षात ठेवायचं. आता आणखीन 2 मुद्दा असं लक्षात घ्या की 2 खोल्या आहेत. किती खोल्या आहेत? 2 खोल्या आहेत. पण 2 खोल्या जरी असल्या तर येण्याला जाण्याला दरवाजा एकच आहे आणि खोल्या कशा आहे? 2 आहे. आपण अशी आयताकृती असं घर बांधलं, आहे का नाही, त्याच्यामध्ये भिंत घातली तर झाल्या का नाही 2 खोल्या? 2 खोल्या, आहे का नाही. एक बाहेरची खोली आणि एक आतली खोली. आता जी बाहेरची खोली ना, ज्या दरवाजातून बाहेर पडायचं, ते अंतःकरणवृत्ती रूप खोली, अंतःकरणाची खोली. आणि त्याच्या आतमध्ये एक खोली, ती अविद्यावृत्तीची खोली. झाल्या 2 खोल्या. बर, आता आपल्याला काही सामान जर न्यायचं असेल, साठवायचं असेल तर काय करतो आपण? बाहेरच्या खोली ठेवतो का आतल्या खोली ठेवतो?
आतल्या आतल्या खोली. मग आतली खोली कोणती? अविद्या. अविद्यावृत्ती रूप खोली. आतल्या खोलीमध्ये ते ठेवलं, बरोबर ना? मग त्या अविद्यावृत्ती रूप खोली तिथं त्याचं प्रकाशन करणारा कोण आहे? तर तो साक्षी आहे. आणि त्याच्या पुढची खोली, ज्या खोलीतून बाहेर पडायचं, ती कोणती? अंतःकरवृत्ती रूप खोली, बरोबर. आणि त्याचं प्रकाशन कोण करतो? प्रमातू चैतन्य करतो. ठीक आहे. आता आपल्याला फार पूर्वी कधीतरी काय आठवतं आहे का नाही? मग हे राहिलं कुठं साठवून? अंतःकरवृत्ती रूप खोलीत साठवून राहिलं का अविद्यावृत्ती रूप खोलीत साठवून राहिलं? अविद्यावृत्ती रूप खोलीमध्ये आपण साठवून ठेवलं का नाही? बरं. आणि त्याला जर बाहेर पडायचं असेल तर ते कोणत्या खोलीतून बाहेर पडेल? अंतःकरण वृत्ती साठवून ठेवलेल्या खोलीतून. त्याच्यातून ते बाहेर पडतं का नाही? असं त्याच्यातून बाहेर पडायचं. हे शब्द आता जरा बारकाईने लक्ष ठेवलं ना की पुढचा मुद्दा काय होईल आपल्याला सोपं होऊन जाईल. बघा आता इथं काय म्हणलं की प्रमात्याच्या आश्रित असतं. आता हे जे प्रमाज्ञान आहे का नाही, हे सगळं अंतःकरवृत्ती रूप आहे का नाही? हे सगळं अंतःकरवृत्ती रूप आहे. मग हे कोणाच्या आश्रित राहील? हे सगळं तर प्रमात्याच्या आश्रित राहील का नाही? हे सगळं प्रमात्याच्या आश्रित राहील. कारण ते अंतःकरण वृत्तीनं त्याचं काय होतं असतं? ज्ञान होतं असतं. म्हणून प्रमातू चैतन्याच्या आश्रित ही ज्ञान आहे. आणि स्मृती प्रमात्याच्या आश्रित नाही. आता स्मृती आहे ती कधीची आहे बरं? स्मृती कधीची? वाघ कधी पाहिला? पूर्वी पाहिला. मुलाची आठवण पूर्वी झाली आहे का नाही? मग एवढा दिवस कुठे राहिली होती ती स्मृती? कुठे राहिली होती? आपल्या कारणामध्ये, म्हणजे अविद्यावृत्ती रूपी खोलीत राहिली का नाही? आणि आता आज आपल्याला स्मृती झाली, आठवण झाली आहे का नाही? त्याचे संस्कार झाले, ते संस्काराची आज आठवण झाली आपल्याला. तर ती संस्काराची आठवण झाली, ते प्रगटीकरण कुठं झालं? प्रमात्याच्या माध्यमातूनच झालं का नाही? पण आश्रयाला कुठं होतं एवढ्या काळापर्यंत? आपली आईची आठवण, स्मृती आहे का नाही? ज्ञानाची सूक्ष्म अवस्था, संस्कार एवढ्या काळापर्यंत राहिलं कुठं होतं? कोणत्या खोलीत राहिलं होतं ते? अविद्यावृत्ती रूपी खोलीत राहिलं होतं आहे का नाही? आणि आज ते प्रगट झालं. पण कुठून प्रगट झालं? अंतःकरवृत्तीतून प्रगट झालं का नाही? हा, इथून प्रगट होतं ते, असं लक्षात घ्यायचं. म्हणून राहताना कशाच्या आश्रयात राहतं? स्मृती कशाच्या आश्रयात राहते ती? आहे का नाही? म्हणजे तिथं राहते आहे का नाही? कारण प्रमात्याच्या आश्रित असते आणि स्मृती प्रमात्याच्या आश्रित नाही. साक्षी चैतन्याच्या मात्र ती आश्रित असते, असं लक्षात द्या. या ठिकाणी खाली दिलेल्या कोष्टकाचा विचार करून ज्ञानाचे भेद लक्षात आणावे. आता नुसतं ज्ञान जर म्हणून पाहिलं जर तर ज्ञान कसं असतं? अव्यवहारी असतं ना. ज्ञान कसं असतं? व्यवहारी का अव्यवहारी? त्याला व्यवहार करण्याकरता काहीतरी बदल करावा लागेल ना. म्हणजे ज्ञान काही एक नाही ना. जसं सुख दुःख याचं पण ज्ञान असतं, स्मृतीचं ज्ञान असतं, ईश्वराचं ज्ञान असतं, रज्जूवर सर्प बसला याचं ज्ञान असतं. ज्ञानाचे अनेक प्रकार पाहते ना आपल्याला आहे का नाही? मग एक ज्ञान आहे का? ज्ञान त्या ठिकाणी अनेक प्रकारचे असतात. मग त्याच्यात काय भेद असतो ते पण प्रकार आपल्याला पाहावं लागतील. मग ते काय म्हणतात की या ठिकाणी खाली दिलेल्या कोष्टकाचा विचार करून ज्ञानाचे भेद लक्षात आणावे. म्हणजे प्रामाज्ञानाबद्दल चाललेल्या व्याख्यानात गैरसमज किंवा घोटाळा होणार नाही. आता प्रामाज्ञान आहे का नाही? त्या प्रामाज्ञानामध्ये गैरसमज होऊ शकतो, घोटाळा होऊ शकतो. तुम्ही स्मृतीला प्रमा म्हणाल कधी कधी, पण स्मृती प्रमा होऊ शकत नाही. म्हणून खाली दिलेला कोष्टक आहे ना, आपल्याला काय करावं लागेल? यथार्थ रूपाने बारकाईने त्याला पाहावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल? घोटाळा कुठं होणार नाही, प्रामाज्ञानाबद्दल गैरसमज होणार नाही आणि कोणत्या प्रकारचा घोटाळा सुद्धा त्या ठिकाणी होणार नाही. अगोदर हे लक्षात ठेवले पाहिजे की चैतन्याशिवाय ज्ञान कोणत्याही पदार्थात नाही. बरे वृत्तीत ते साक्षी असो किंवा प्रमतू चैतन्य असो, शिवाय ज्ञान कोणाला होतं बरं? चित स्वरूप जो परमात्मा आहे का नाही, कुठंच आहे का नाही, तोच ज्ञान करून देतो का नाही. म्हणजे ज्ञान कसंही झालं तर चैतन्य आश्रितच ज्ञान आहे का नाही. फक्त त्याला प्रमतू चैतन्य म्हणू किंवा त्याला साक्षी चैतन्य म्हणू, पण ज्ञान मात्र चैतन्य आश्रित असतं आहे का नाही, असं लक्षात घेतलं पाहिजे आपण. अगोदर हे लक्षात ठेवले पाहिजे की चैतन्याशिवाय ज्ञान हे कोणत्याही पदार्थात नाही. पदार्थात नाही म्हणजे पदार्थ कसे असतात? जड असतात का चेतन असतात?
पदार्थ पदार्थ जड असतात. जड असतात. आणि जड शब्दाचा काय विचार होतो, जे स्वतः जाणत नाही व दुसऱ्यात जाणत नाही त्याला जड असं म्हटलं जातं. कधी कधी लोक आहे का नाही, मी कोण आहे हे स्वतःला जाणत नाही, आणि हे जग कोणाचं स्वरूप आहे हे जगाच्या स्वरूपाला जाणत नाही, म्हणजे ते आत्मस्वरूपाला जाणत नाही. आणि ते म्हणे अहो फार मोठे लोक येते, फार मोठे म्हणजे डोंगर पण फार मोठाच असतो ना, मग तो काय स्वतःला जाणतो का दुसऱ्याला जाणतो? मग हे लोक फार मोठे, पण डोंगर जसं जड आहे तसे डोंगर एवढे जरी झाले तर ते जडच आहे का नाही? ते स्वतःचा किंवा दुसऱ्याचा उद्धार करतील का? ना स्वतःचा उद्धार करू शकतो ना दुसऱ्याचा उद्धार करू शकतो. म्हणून त्याला काय म्हणायचं, जड असं म्हणायचं. म्हणजे जे स्वतःला जाणत नाही आणि जे दुसऱ्याला जाणत नाही त्याला जड असं म्हणायचं. आणि चेतन कशाला म्हणायचं, जे स्वतःलाही जाणतं आणि जे दुसऱ्यालाही त्या ठिकाणी जाणतं त्याला त्या ठिकाणी म्हणायचं चेतन. म्हणजे ज्ञान कशात आहे, चेतनामध्ये आहे. आणि ज्याला ज्ञान नाही तो कसा आहे, जडच आहे का नाही? असं म्हटलं तरी काही हरकत नाही. चैतन्यशिवाय ज्ञान हे कोणत्याही पदार्थात नाही. सर्व ज्ञान साक्षीचेच आहे का नाही? आता सर्व ज्ञान कसे, आपण आता सरळ त्याला काय म्हणतो, साक्षी म्हणलं. बरं साक्षी काय म्हटलं, आत्मा काय म्हटलं, प्रत्येक आत्मा म्हटलं काय, कुटस्थ म्हटलं काय, आणि आणखीन त्याला काय म्हटलं, तर ती शेवटी एकच रूप आहे ना सगळ्यांची, एकच. फक्त उपाधी सापेक्ष त्याला वेगवेगळी नावं आलं. अंतकवृत्ती असलं की त्याला साक्षी म्हणायचं, आणि अंतकवृत्ती असलं का त्याला प्रमातू म्हणायचं, आणि अविद्यावृत्तीत असलं तर त्याला साक्षी म्हणायचं. एवढीच फक्त उपाधी सापेक्ष त्याला काय वेगवेगळी नावं आहे. पण साक्षी साक्षीच आहे ना, का त्याच्यात काही बदल आहे का? तो चैतन्य रूपच आहे ना, काही बदल नाही त्याच्यामध्ये. म्हणून सर्व ज्ञान साक्षीचीच आहे. परंतु व्यवहारात काही घटादी पदार्थाची ज्ञाने खरी व काही रज्जू सर्पादी पदार्थाची ज्ञाने खोटी असे मानतात. आता ज्ञानाची शेवटी ते ज्ञान म्हणा किंवा अज्ञान म्हणा, मला कळतं आणि कळत नाही हे पण ज्ञानच आहे ना, आणि कळतं हे पण ज्ञानच आहे ना. अहो कसं जर झालं तर ते शेवटी मी सुखाने झोपलो आणि काही जाणत नाही हे पण ज्ञान आहे, आणि सुखाने झोपला हे पण ज्ञान आहे का नाही? तसं व्यवहारामध्ये काही ज्ञान खरी असतात आणि काही ज्ञान खोटे असतात. आता जर घट समोर ठेवला तर घटाला तुम्ही खोटं म्हणू शकता का? हा घट नाही आहे का नाही? तर ते घट नाही असं खोटं ठरू शकत नाही. आणि जर घट नसेल तर तो घट नाही, घटाचा काय अभाव आहे, तर तिथं कोणत्या प्रमाणाचा विचार येईल? इथं घट नाही, या टॅबलावर घट ठेवला तर इथं घट नाही, तर ते कोणत्या प्रमाणात येईल? अनुपलब्धी आहे का नाही? अभाव प्रमा अनुपलब्धी प्रमाणामध्ये येईल का नाही ते? हा, पण त्याचं ज्ञान आहे का नाही? घट नाही हे पण ज्ञान आहे, ऐक नाही. रजीवर सर्प नाही हे पण ज्ञान आहे. आणि हा घट इथं ठेवला 2 दिवस झाले, हा तसाच घट आहे, कुणी हात सुद्धा लावला नाही त्या घटाला, हे पण ज्ञान आहे का नाही? पण काही ज्ञान खरे असतात आणि काही ज्ञान त्या ठिकाणी खोटी असतात. खोटी म्हणजे काय, जे संशय भ्रांतीने युक्त ज्ञान असतात ती खोटी ज्ञान असतात, आणि जे संशय भ्रांतिरहित ज्ञान असतात ती खरी ज्ञान असतात. मग काही ज्ञान व्यवहारामध्ये खरी असतात आणि काही ज्ञान व्यवहारामध्ये खोटी सुद्धा त्या ठिकाणी असतात. म्हणलं तर चालते की, म्हणजे भ्रम निर्माण करणारे खोटी म्हणण्यापेक्षा. हा, भ्रमायुक्त ज्ञान असतात. भ्रम गेला का तिथं ते खरंच कळतं आपल्याला. रज्जूवरला भ्रम होता आहे का नाही, भ्रम गेला तर तिथं सर्प निघून जातो आणि रज्जूच त्या ठिकाणी शिल्लक राहतो. परंतु व्यवहारात काही घटादी पदार्थाची ज्ञाने खरी व काही रज्जू सर्पादी पदार्थाची ज्ञाने खोटी असे मानतात. त्या व्यवहारास अनुसरूनच, असे जे व्यवहार आहे का नाही त्या व्यवहारालाच अनुसरून, म्हणजे काही ज्ञान बाधित असतात आणि काही ज्ञान अबाधित असतात आहे का नाही. म्हणजेच बाधित म्हणजे काय, अयथार्थ. जे ज्ञान कसे असतात, बाधित असतात, त्याला काय म्हणायचं, अयथार्थ. आणि जे ज्ञान व्यवहारात बाधित ठरत नाही त्याला काय म्हणायचं, यथार्थ. यथार्थ जे व्यवहारात कधी बाधित ठरत नाही ऐक नाही, अयथार्थ ज्याचा व्यवहारामध्ये बाध होत असतो. म्हणजेच ती ज्ञान कशी असतात, काही खरी असतात आणि काही खोटी असतात असे मानतात. त्या व्यवहारास अनुसरूनच शास्त्रकारांनी निरनिराळ्या शास्त्रीय शब्दाचे उपयोग केले आहे. इथं काय केलं, शास्त्रीय शब्द म्हणजे काय, पारिभाषिक शब्द म्हणजे ओळख पटवून घेण्याकरता केलेली संज्ञा, ओळख आहे का नाही, अशा पद्धतीनं त्याची पारिभाषिक शब्दाची ओळख करून देण्याकरता इथं योजना केलेली आहे. त्याचा उपयोग पाहता की पान नंबर 31 पाहता,
काही ज्ञान प्रमा असतात, काही ज्ञान अप्रमा असतात, काही यथार्थ अप्रमा आणि काही अयथार्थ अप्रमा. आता प्रमाज्ञान म्हणजे काय? एक नंबरला पहा का जे ज्ञान प्रमाणापासून उत्पन्न होणारं असतं त्या ज्ञानाला काय म्हणायचं? प्रमाज्ञान असं म्हणायचं. आता जर इथं प्रश्न केला प्रमा म्हणजे काय, प्रमाज्ञान म्हणजे काय? जे ज्ञान प्रमाणापासून झालेलं असतं. कोणत्या प्रमाणापासून झालेलं असतं? प्रमाण किती सगळे? 6 म्हणजे 6 प्रमाणापासून जर ज्ञान होत असेल तर त्याला काय म्हणायचं? प्रमाज्ञान म्हणायचं, आहे का नाही? आणि 6 पैकी एकाही प्रमाणापासून ज्ञान झालं नसेल तर त्याला प्रमा म्हणायचं का अप्रमा म्हणायचं? अप्रमा, आहे का नाही? तर त्या अप्रमा असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये काय आहे? अप्रमामध्ये पोटभेद आहे. आणि किती पोटभेद आहे? 2 पोटभेद त्या ठिकाणी आहेत. आता ते 2 पोटभेद आपल्याला या ठिकाणी पाहिजे, आहे का नाही? पोटभेद शब्द लक्षात येतो नाही, त्याच्यातल्या त्या दोघांमध्ये फरक, दोघांमध्ये अशा पद्धतीनं फरक. यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. आता अप्रमामध्ये 2 पोटभेद असा शब्द, असा प्रश्न केला तर आपल्या सहज लक्षात आलं पाहिजे. त्याच्यामध्ये 2 पोटभेद कोणते? यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा असे 2 पोटभेद त्याच्यामध्ये आहे. आता अयथार्थ अप्रमा हा मुद्दा आपण त्या अप्रमातल्या पोटभेदामध्ये पाहू वाटलं तर. आता अयथार्थ आहे का नाही आणि यथार्थ. यथार्थ म्हणजे काय? जे व्यवहारामध्ये कधी बाधित होत नाही त्याला काय म्हणायचं? यथार्थ. आणि अप्रमा म्हणजे काय बरं? ज्याचा व्यवहारात बाद होतो. ज्याचा बाद होतो. अप्रमा म्हणजे काय? प्रमाणापासून उत्पन्न न होणारे. कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न न झालेलं त्याला अप्रमा असं म्हणायचं. आणि यथार्थ म्हणजे काय? ज्याचा व्यवहारात बाद होत. ज्याचा व्यवहारामध्ये बाद होत नाही त्याला यथार्थ म्हणायचं, आहे का नाही? आणि अप्रमा म्हणजे कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही त्याला काय म्हणायचं? अप्रमा असं म्हणायचं. मग आता ती ज्ञान कोणती आहे? इथं खाली डार्क अक्षरामध्ये वाचा म्हणजे लक्षात येईल. यथार्थ अप्रमा, जे ज्ञान व्यवहारात अबाधित असते, आहे का नाही? म्हणजे ज्याचा बाध, जे ज्ञान खोटं ठरत नाही, आहे का नाही? इथं काय दिलं? व्यवहारात मिथ्या न ठरणारे, म्हणजे जे व्यवहारामध्ये ज्ञान मिथ्या ठरत नाही, खोटं ठरत नाही, ज्याचा कधी बाध अशा पद्धतीनं करता येत नाही, ते यथार्थ. म्हणजे जे ज्ञान व्यवहारात अबाधित असते ते यथार्थ. परंतु प्रमाणापासून म्हणजे कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न न झालेले, आहे का नाही, ते यथार्थ अप्रमा. त्याला काय म्हणायचं? यथार्थ अप्रमा. उदाहरणार्थ सुख, दुःख, स्मृती ज्ञान व ईश्वर ज्ञान या 3 गोष्टींचा विचार या ठिकाणी आला. आता सुख दुःख हे यथार्थ आहे का नाही? का खोटं आहे? आपल्याला सुख दुःख होतात की नाही? बरं, कुणी म्हणाल अहो तुमचे सुख दुःख काय खरे आहे का? सुख दुःख त्या ठिकाणी खोटी असं म्हणू शकतो का? असं मात्र हो म्हणू शकत नाही. म्हणजे ते व्यवहारामध्ये बाधित ठरतात का सुख दुःख? ते व्यवहारामध्ये कधी बाधित ठरत नाही. आणि कोणत्या प्रमाणापासून उत्पन्न झाले? प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी ह्या कोणत्या प्रमाणापासून सुख दुःख उत्पन्न होतात? म्हणजे ते प्रमा आहे का अप्रमा आहे सुख दुःख? आणि सुख दुःख यथार्थ आहे का अयथार्थ आहे? यथार्थ. मग सुख दुःखाला यथार्थ अप्रमा म्हणायला काय हरकत आहे का? सुख दुःखाला यथार्थ आणि अप्रमा म्हणता येईल का नाही? बरं, स्मृती ज्ञान आहे. पूर्वी कधीतरी हत्ती पाहिला, वाघ पाहिला, काहीतरी गवई पाहिला वगैरे वगैरे असं लक्षात घ्या. पण तसं नका, नाही गवई बाजूलाच करा, नाही तर परत तुम्ही तसाच अर्थ घ्याल. पूर्वी पाहिला कधीतरी वाघ म्हणा, हत्ती म्हणा, हरिण म्हणा, कोणीतरी देवदत्त म्हणा, अमुक तमुक असं काहीतरी म्हणा, ठीक आहे. आणि त्याची स्मृती आपल्याला इथं बसून झाली, बरोबर आहे का नाही? त्याची स्मृती इथं झाली. आता ती स्मृती म्हणा बरं खोटी आहे, ती आठवण म्हणा बरं खोटी. अहो ही खोटी आठवण आहे, हिचं काही घेता, ऐक नाही. मग खोटी मग कशी काय आठवली तुम्हाला? म्हणजे ती स्मृतीला खोटी ठरता येईल का? व्यवहारामध्ये ती कधी बाधित होऊ शकते का? बरं, तुम्हाला पहिला तरंग शिकले, दुसरा तरंग शिकले आणि तिसरा शिकलोच नाही असं म्हणाल का तुम्ही? अहो कसं मानता येईल? अहो तिथं श्री गुरुची शिष्याची लक्षणं आलेली, आम्हाला काही आठवत नाही का? त्यांची कशी कशी कर्तव्य, त्या श्रीगुरूचं कसं लक्षण असतं, शिष्याचं कसं लक्षण असतं, आम्हाला चांगलं आठवतं. आता सांगा बरं, त्याला व्यवहारात बाद करता येईल का? मग स्मृती व्यवहारित बाधित आहे का अबाधित आहे? अबाधित. अबाधित आहे, आहे का नाही?
आणि कोणत्या प्रमाणापासून झाली आता? अप्रमाण. म्हणजे कोणत्या प्रमाणात नाही, मग ती प्रमा म्हणायचे का तिला अप्रमा म्हणायचं? अप्रमा. स्मृती यथार्थ पण आहे आणि अप्रमा पण आहे का नाही? तसंच आता पुढं काय दिलं, ईश्वर ज्ञान आहे का नाही? ईश्वर ज्ञान म्हणजे काय? ईश्वराचं जीवाला झालेलं ज्ञान. असं जर घ्याल तर असं नाही म्हणायचं, तर ईश्वराला जीव आणि जगत याचं ज्ञान आहे त्याला म्हणायचं ईश्वर ज्ञान. आता ईश्वराला ज्ञान होतं ते कोणत्या वृत्तीनं होतं बरं? अविद्या वृत्तीनं होतं का माया वृत्तीनं होतं ईश्वराचं ज्ञान? मायावृत्तीनं. आहे का नाही? आणि माया जी आहे ती ईश्वराला कधी भ्रांती भ्रम असं निर्माण करते का? नाही, आहे का नाही? ईश्वराला कधी भ्रम निर्माण होत नाही. तो म्हणतो की नाही, हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने ईश्वाकुला सांगितला, नंतर पुढे अनेक राजश्रीने हा योग जाणला वगैरे, आणि तोच योग आज अर्जुना मी तुला सांगत आहे. तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीचा चितकाळा, धनुर्धरा, म्हणून तुला हा योग मी सांगतोय का नाही? हा म्हणजे मग पूर्वीचाच आहे का नाही तो योग? आहे का नाही? म्हणजेच आता इथं असं लक्षात घ्यायचं का हे ईश्वराचं असणारं ज्ञान आहे का नाही, हे ईश्वराचं ज्ञान आणि माया वृत्तीनं होतं, बरोबर आहे ना? अविद्या वृत्तीचा काही संबंध तिथे येत नाही. मग हे कोणत्या प्रमाणापासून झालं का? ईश्वराला ज्ञान झालेलं ज्ञान कोणत्या प्रमाणापासून नाही. आणि ते ज्ञान खोटं आहे असं म्हणता येईल का? नाही, खरंय. ईश्वराला झालेलं ज्ञान कधी खोटं होईल का? आपलं झालं तर अविद्या वृत्तीनं खोटं ठरू शकतं, पण ईश्वराचं कधी खोटं ठरू शकत नाही. त्याने जे सांगितलं का नाही तसंच होणार, बरोबर आहे का नाही? त्याने जे जे वर दिले ते खरं करून दाखवले का नाही? सगळे करून दाखवले त्यांनी खरं, ऐक नाही? तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राहणार रंक त्याच्या जर मनात आलं तर तो सगळं करू शकतो की नाही? हा, फक्त मग त्याच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते खोटं होऊ शकत नाही. म्हणून ईश्वर ज्ञान हे कसं आहे, यथार्थच आहे, पण कोणत्या प्रमाणापासून झालं का? कोणत्याही प्रमाणापासून झालेलं नाही. म्हणून ते कसं आहे, यथार्थ आहे, पण कसं आहे, अप्रमा आहे. आता तुमच्या लक्षात आलं ना, यथार्थ आणि अप्रमा म्हणजे काय? पक्क? ठीक आहे. आता खाली पहा. आता अप्रमामध्ये दुसरा पोटभेद पाहायचा आपल्याला. काय? अयथार्थ, अप्रमा. अयथार्थ म्हणजे काय? आता यथार्थ म्हणजे व्यवहारामध्ये बाधित होत नाही, आणि अयथार्थ म्हणजे काय? बाधित होत. म्हणजे जे ज्ञान व्यवहारामध्ये बाधित होत, आहे का नाही? आणि अप्रमा म्हणजे काय? अप्रमा म्हणजे कोणत्याही प्रमाणापासून झालेलं नाही त्याला म्हणायचं अप्रमा. आणि अयथार्थ म्हणजे जे व्यवहारामध्ये खोटं बाधित ठरतं त्याला म्हणायचं अप्रमा. आपलं अयथार्थ जे ज्ञान व्यवहारात बाधित असते, आहे का नाही, किंवा बाधित खोटं त्या ठिकाणी ठरतं ते अयथार्थ आणि अप्रमा. उदाहरणार्थ रज्जूवर सर्प, रज्जूवर भासलेला जो सर्प असतो तो त्या ठिकाणी यथार्थ आहे का अयथार्थ आहे? यथार्थ. कारण कोणत्या अयथार्थ आहे का नाही? आणि कोणत्या प्रमाणात येतो का? कोणत्याही प्रमाणामध्ये येत नाही रज्जूवरला सर्प. आणि शुक्तीवरती रजत अयथार्थच. कोणत्या प्रमाणात आहे? का अविद्या वृत्तीने त्याचं प्रकाशन केलं नाही? अंतकर वृत्तीने जर प्रकाशन केलं असतं त्याला प्रमा म्हणता आलं असतं का? अंतकरण वृत्तीने जर त्याचं प्रकाशन केलं असतं तर त्याला प्रमा म्हणता आलं असतं ना? आलं असतं, कारण अविद्या वृत्तीनं प्रकाशन केलं का ते प्रमामध्ये येत नाही, आणि अंतकरण वृत्तीनं प्रकाशन केलं का ते प्रमामध्ये येतं, आणि अविद्या वृत्तीनं प्रकाशन केलं का ते प्रमामध्ये येत नाही, असं लक्षात घ्या. ठीक आहे ना? मग स्फूर्तीहून भिन्न अबाधित अर्थाला विषय करणारं, अंतकरण वृत्तीनं प्रकाशन केलेलं, प्रमातेच्या आश्रित असणारं ते सगळं प्रमाच आहे का नाही? मग शुक्तीवरती रजत ते काय अयथार्थ आहे आणि शिवाय अप्रमा आहे का नाही? आणि स्थानवरला पुरुष कसा आहे बरं आता सांगा? तो पण अयथार्थ आणि अप्रमा आहे. लक्षात आलं पक्क? ठीक आहे. आता वेळ किती राहिला आपल्याकडं? 10 मिनिटं आहे आपल्याकडे शिल्लक ना? चला ठीक आहे. नुसती स्मृतीच प्रमात्याच्या आश्रित नसते असे नाही, तर भ्रांती आणि संशय ही सुद्धा प्रमात्याच्या आश्रित नसून साक्षीचेच आश्रित आहे. साक्षीचे आश्रित आणि अविद्या वृत्ती रूप असतात.
आता थोडा विषय जरा त्याला कलाटणी आल्यासारखं होतं, पण लक्षात घ्या कसं की आता ही नुसते आपलं स्मृतिज्ञान परोक्ष का स्मृतिज्ञान परोक्ष किंवा प्रमाण आहे इथून सुरुवात झाली का नाही, त्याला इथपर्यंत आता हे काय करायचं आपल्याला बारकाईने समजून घेण्याकरता ते काय करतात, त्याच्यामध्ये संशय आहे, भ्रांती आहे, ही पण ज्ञान करून देतात का नाही, यांनी पण ज्ञान होतं का नाही, भ्रांती हे पण ज्ञान, संशयाचं ज्ञान, स्मृती ज्ञान वगैरे हे पण ज्ञानच आहे का नाही. तर ते काय म्हणतात का नुसतीच स्मृतीच ह्या ठिकाणी काय प्रमात्याच्या आश्रित नाही आहे का नाही, स्मृती प्रमात्याच्या आश्रित नाही. मग स्मृती कशाच्या आश्रित आहे बरं बोला. साक्षी चैतन्याची. साक्षी चैतन्याच्या आश्रित असते आहे का नाही. आणि संशय आणि भ्रांती ही सुद्धा कुठे राहते, अविद्या वृत्ती आहे का नाही. मग प्रमात्याच्या आश्रित राहील का साक्षीच्या आश्रित राहील, साक्षीच्या साक्षीच्या आश्रित राहील, बरोबर का नाही. मग नुसती स्मृतीच प्रमात्याच्या आश्रित नसते असे नाही, तर भ्रांती आणि संशय ही सुद्धा प्रमात्याच्या आश्रित नसून साक्षीचे आश्रित आणि अविद्या वृत्ती रूप असतात. कोणत्या खोलीत राहतात ते, संशय भ्रांती स्मृती अविद्या वृत्ती रूप खोलीमध्ये ते राहतात आहे का नाही. आणि बाहेर निघताना कुठून निघतात, संशय ही सुद्धा प्रमात्याच्या आश्रित नसून साक्षीचे आश्रित आणि अविद्या वृत्ती रूप असतात. अंतःकरण वृत्ती रूप नसतात आहे का नाही, परंतु ते अंतःकरण वृत्ती रूप मात्र नसतात आहे का नाही. प्रमाणजन्य अंतःकरण वृत्ती रूप जे ज्ञान ते प्रमात्याच्या आश्रित असते. आता बघा जे प्रमाणजन्य ज्ञान असतं का नाही, ते प्रमाणजन्य ज्ञान हे अविद्या वृत्ती रूप असतात का अंतःकरण वृत्ती रूप असतात, प्रमाणजन्य अंतःकरण वृत्ती रूप असतात आहे का नाही. हे तर पक्क लक्षात आलं आपल्या. म्हणून प्रमाणजन्य जे काही ज्ञान असतात ते कसे असतात, अंतःकरण वृत्ती रूप जे ज्ञान ते मात्र प्रमात्याच्या आश्रित असतात, कारण ते अंतःकरण वृत्तीत असतो. आणि अंतःकरण वृत्तीत प्रकाशन करणारा साक्षी नसून तिथं काय म्हणतो आपण प्रमात्व चैतन्य म्हणतो. मग हे ज्ञान कुठे राहतील, प्रमात्याच्या आश्रित राहतील ना आहे का नाही. ही ज्ञान कुठे राहतात, प्रमात्याच्या आश्रयमध्ये राहतात. म्हणून प्रमाणजन्य अंतःकरण वृत्ती रूप जे ज्ञान ते प्रमात्याच्या आश्रित असते. स्मृती ज्ञान अंतःकरण वृत्ती रूप आहे का नाही. आता पण स्मृती ज्ञान आहे ते अंतःकरण वृत्ती रूप आहे का नाही प्रकाशन करायला, प्रकाशन. आता आपल्याला आठवण झाली आहे का नाही. आता तुम्ही म्हणा नाही अविद्या वृत्ती रूप आहे, पण मग डोळ्याला पाणी आलं आपल्या आठवण झाल्याच्या नंतर येतं ना, जुनं काहीतरी आठवलं तर डोळ्याला पाणी येतं का नाही, येतं आपल्या डोळ्याला पाणी. मग हे डोळ्याला पाणी आलेलं हे आता खोटं म्हणा बरं याला तुम्ही, याला खोटं तर नाही म्हणू शकत ना. हे बाधित आहे का अबाधित आहे, आता डोळ्याला पाणी वगैरे येणं, आता त्याची आठवण होणं, आठवण आल्यामुळे डोळ्याला पाणी आलं, वृत्ती विषयाकार झालीच का नाही, शेवटी झाली आहे का नाही. मग विषयाकार ते अविद्या वृत्तीनं होईल का, व्हायचे म्हणलं तर अंतःकरण वृत्तीनंच विषय रूप व्हायला पाहिजे ना, असं मला म्हणायचं. म्हणून स्मृतीने कुठं आली, म्हणून काय म्हणलं इथं स्मृती ज्ञान अंतःकरण वृत्ती रूप आहे, म्हणून ते कसं झालं अंतःकरण वृत्ती रूप आहे, परंतु प्रमाणजन्य नाही. आता ते कोणत्या प्रमाणात आहे का, झालं प्रगट, डोळ्याला पाणी वगैरे आलं, सगळ्या गोष्टी मान्य, पण कोणत्या प्रमाणात आलं होते का आतल्या आतच विषयाकार झालं, ते आतल्या आत विषयाकार झाला, आतल्या आतच विषयाकार झाला आहे का नाही. परंतु प्रमाणजन्य नाही, म्हणून प्रमात्याच्या आश्रित नाही, म्हणून त्याला प्रमात्याच्या आश्रित म्हणता येईल का, म्हणून त्याला प्रमात्याच्या आश्रित म्हणता येणार नाही. म्हणून स्मृती परत वाच तुम्ही, प्रमाणजन्य अंतःकरण वृत्तीरूप जे ज्ञान ते प्रमात्याच्या आश्रित असते. स्मृती ज्ञान अंतःकरण वृत्तीरूप आहे परंतु प्रमाणजन्य नाही. अंतःकरण वृत्तीरूप आहे, प्रकाशन होतं, सगळं होतं, पण ते प्रमाणामध्ये येत नाही, म्हणून प्रमाणजन्य त्याला म्हणता येणार नाही, म्हणून प्रमात्याच्या आश्रित नाही. एवढंच फक्त म्हणायचं ऐक नाही. पण प्रकाशन होतं का नाही, आता प्रमात्याच्या आश्रितही म्हणावं लागेल त्याला काही काही ठिकाणी, कारण प्रकाशन करायला तेच प्रकाशन झालं का नाही. परंतु आश्रित याचा नेहमी कशाचा असतो, साक्षीचा आश्रयाला राहतं का प्रमात्याच्या आश्रयाला राहतं, साक्षीच्याच आश्रयाला ते राहील ना जास्त करून, असं लक्षात घ्या. म्हणून प्रमात्याच्या आश्रित नाही, अर्थात प्रमा ही नाही, मग ते ज्ञान प्रमा होईल का, ते ज्ञान मात्र प्रमा होऊ शकत नाही आहे का नाही. एकदम असं मरगळ वगैरे आल्यासारखं होतं का, असं उचलून टाकल्यासारखं होतं का, होतं का, जरा लक्षात येईल.
हा मग ते जर असं लक्षात नाही आलं, मरगळ आल्यासारखं होत असेल, परत सांगा हा पॅरेग्राफ, परत सांगा. हे परतच सांगावं लागणार आहे, मला माहिती आहे हे काही काही होणार नाहीये. आणि थोडं काय होतं माहिती आहे का, आता बघा ना, हे स्मृतिज्ञान प्रकाशन झालं, अंतकरणात आलं, आणि परत ते म्हणले प्रमातेच्या आश्रित नाही, ती साक्षी चैतन्याच्या आश्रित आहे. होतं का नाही कधी कधी असं मागं पुढं, म्हणून ते 2-2 खोल्या सांगायच्या, जरा नवीन नवीन विषय तयार करून सांगायचा. मग आपल्याला आता कारण स्मृती कसं जरी सांगितलं तर ती प्रगट होतेच ना शेवटी, आणि तिला नाही कसं म्हणायचं, ऐक नाही. पण ती बाधित होत नाही, अबाधितच आहे. पण कोणत्या प्रमाणापासून होत नाही ना, प्रमाणापासून झाली असे तर मग स्मृतीला प्रमा म्हणता आलं असतं ना, पण स्मृतीला मात्र प्रमा म्हणता येत नाही, हे सांगायचं त्यांना. आता तुमच्या लक्षात येत नाही, हे नवीनच बसले तिथं ऐकायला, यांना कधी यायचं? हे जोर चांगलं कळत नाही तोर ज्ञानेश्वरी गाथा कळण का आपल्याला? ज्ञानोबराय तुकोबरायचं प्रयोजन कळलं का आपल्याला? कधीच कळणार नाही. इतकं बारकाईने समजून घ्यावं लागतं, ऐक नाही. म्हणून प्रमातेचे आश्रित नाही, अर्थात प्रमाही नाही. मग आता प्रमातेचे आश्रितच नाही, मग त्याला प्रमाज्ञान म्हणता येईल का? प्रमातेचे आश्रित नाही म्हणून त्याला प्रमा सुद्धा म्हणता येणार नाही. अर्थात प्रमाही नाही, याकरिता वरील प्रमेचे लक्षणात स्मृती उन्भिन्न असे पद घातले. मग आम्ही काय केलं याकरता काय केलं? स्मृती उन्भिन्न, ऐक नाही, काय केलं आम्ही? ते ज्ञान कसं आहे? स्मृती उन्भिन्न, पण अबाधित अर्थाला विषय करणार आहे का नाही? अंतकरण वृत्तीनं प्रगट आहे का नाही? हा, म्हणून प्रमातेचे आश्रित नाही, अर्थात प्रमाही नाही, याकरता वरील प्रमेचे लक्षणात स्मृतीहून भिन्न असे पद घातले. स्मृतीहून भिन्न आणि अबाधित अर्थाला विषय करणारे जे ज्ञान आहे त्यालाच आम्ही काय म्हणतो? प्रमाज्ञान म्हणतो, ऐक नाही. आणि म्हणूनच त्याला प्रमाज्ञान म्हटल्याच्या नंतर प्रमाज्ञानाचं लक्षण काय घ्यायचं? प्रमाज्ञानाचं लक्षण स्मृतीहून भिन्न आणि अबाधित अर्थाला विषय करणारे जे ज्ञान त्याला काय म्हणायचं? प्रमाज्ञान असं या ठिकाणी म्हणायचं. आता वेळ आहे का आपल्याकडं? 7 मिनिटं राहिले. 7 मिनिटामध्ये होईल का हा सगळा विषय फार मोठा आहे त्या ठिकाणी. बरं, असं एक काम करा, वाटलं तर हा विषय आपण उद्याला घेऊ. आता इथं जे तुम्हाला काही कळलं नसेल, प्रेमेचे लक्षण व सिद्धी, तर याच्याविषयी तुम्हाला काही कोणाला विचारायचं असलं तर विचार, वाटलं असतं का? कळलंच नाही काय विचारतात. विचार नाही इतका, पण तेवढा पर्याप्त विचार पण नाही राहिला का? इथं थोडं पर विचारावं, थोडं कळालं की ते. मग जेवढं कळलं तेवढं सांगा. यथार्थ मध्ये समजलं, पण आता हे पॅरेग्राफ परत आहे का? स्मृती अंतकरण वृत्तीमध्ये प्रमाता आश्रयत नाही, आणि परत इथं वरती वेगळं, इथं खाली वेगळं दिलं, त्याच्यामुळे गोंधळ होतो. हा, मग खोल्या 2 कायला केल्या आपण? 2 खोल्या कायला केल्या? त्याच्याकरता 2 खोल्यांचा विचार आला ना. मग तुमच्या लक्षात येण्याकरता तसं केलं मी. तसं जर नसतं केलं तर मग तुम्ही म्हणला परत एकदा हे प्रगट पण होतं आहे ना, अबाधित अर्थाला विषय करणार आहे. मग अविद्या वृत्ती रूप असतं, कारण साक्षी चैतन्य आश्रित म्हटल्याच्या नंतर राहतं कुठं ते स्मृती? साक्षी चैतन्याचं आश्रित म्हणजे अविद्या वृत्ती राहतं का नाही? कारण रूपाने, आणि कार्यरूपाने प्रगट कुठं होतं? अंतकवृत्तीतून प्रगट होतं का नाही? मग आता आश्रय कशाचा आहे त्याला विषय? आश्रय कशाचा आहे त्या स्मृतीला अधिक करून? साक्षीचाच आश्रय आहे ना त्याला त्या ठिकाणी, साक्षीचाच आश्रय. फक्त त्याला प्रमा का मानता येत नाही? स्मृतीला प्रमा का मानता येत नाही? हा मुद्दा होता ना या ठिकाणी. कारण ते कोणत्या प्रमाणामध्ये येत नाही. काही येते प्रमाणामध्ये, मग स्मृतीला तुम्ही प्रमा म्हणाल का? स्मृतीला तुम्ही प्रमा म्हणू शकत नाही, कारण ते प्रमाणामध्ये येत नाही, म्हणून स्मृतीला प्रमा मात्र म्हणता येत नाही. एवढाच मुद्दा होता, बाकी काही मुद्दा नव्हता त्याच्यामध्ये. अजून कोणतं लक्षात येत नाही बघा बरं? अजून कोणतं लक्षात येत नाही? स्मृतिज्ञान मग अप्रमामध्येच येईल. हा, स्मृतिज्ञान अप्रमामध्ये येतं ना, काय कोणत्या प्रमाणामध्ये नाही ना. पण यथार्थ का अयथार्थ येईल? ते यथार्थ येणार. यथार्थ येणार ना, व्यवहारात बाद नाही ना होत त्याचा. का होतोय स्मृतिज्ञानाचा बाद नाही ना होतो व्यवहारात, पण कोणत्या प्रमाणात येतं का? मग स्मृतिज्ञान कसं झालं? यथार्थ झालं, पण अप्रमा झालं, असं म्हणायचं. एवढंच मुद्दा आहे. आता इथे ना प्रमेचे पूर्व पक्षाच्या मताने दुसरे लक्षण, आता हा काय करणार आहे? प्रमेचे आहे ना दुसरं लक्षण करून पाहणार त्या ठिकाणी. आणि म्हणून आता स्मृतीला प्रमा म्हणायला काय हरकत आहे?
स्मृतीला तुम्ही प्रमा म्हणू शकता. आणि तो आता तो उद्या आहे ना एक हातोटी तयार करणार आहे. तर काय करा, आता झालेला विषय ना वारंवार वाचून काढा तुम्ही वाटलं तर. आणि उद्याला आहे ना तुम्हाला जितक्या काही शंका करता येईल तितक्या शंका करा वाटलं तर. आणि विषय तुम्हाला मग यथार्थ रूपाने कळून जाईल. तुम्ही जर काही शंका केलंच नाही तर ते कळणार पण नाही ना आपल्याला. जो वाचेल त्यालाच शंका येईल, असं आहे ना. चल मग थांबून घेऊ आता, झाला 6 वाजले. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.